मी कोणाशी बोलायचं काय बोलायचं हे पण हा माणूस ठरवणार। नंदू नंदू अगं आता गंमतच झाली। मी खाली गेलो होतो ना तेव्हा ते आपले अण्णा बचाटे ग ते भेटले कसले दिसले। मग मी स्वतःहून त्यांच्याशी बोलायला गेलो। ते नेहमी मला विचारायचे ठरलं का तुमच्या नंदूचं लग्न। मग मी त्यांना ठासून सांगितलं ठरलंय बरं का माझ्या नंदूचं लग्न ठरलंय। मला नेहमी विचारायचं ग नंदूच्या लग्नाचे लाडू कधी देताय। मी म्हटलं या आता लाडू खायला या। नुसते लाडूच नाही पंच पक्वान्नाचं जेवण मिळेल। चेहरा बघण्यासारखा झाला होता त्यांचा। बरं मी आलो। पिंट्या काय नुसतं फेऱ्याच मारणार आहेस का नाही बोलणार पण आहेस? काय झालं? अगं आता ते स्वानंदी मॅडमना फोन केला मी तर त्यांच्याऐवजी त्यांचा फोन त्यांच्या होणाऱ्या नवऱ्याने उचलला त्या प्रतीकने। त्यांच्याशीच बोलत होतो मी आता फोनवर। त्यांनी निवडला हा मुलगा पण मला काय बरं नाही वाटत आहे। काय झालं म्हणजे काही वेडं वाकडं बोलला का तुला तो मुलगा? तो मला म्हणाला की यापुढे स्वानंदी मॅडमना फोन करायचा नाही त्यांच्याशी बोलायचं नाही। काय असं कसं म्हणजे आता आपलं त्यांच्याशी नातं जोडलं जाणार आहे ना आणि मग बोलणं तर शेकडो वेळा होणार ना। तेच म्हणतोय मी। जाऊ दे रे एकदा लग्न ठरलं ना की हे नवरे ना सुरुवातीला असंच भयंकर वागतात। अरे बायकोला प्रॉपर्टी समजतात आपली पण मग न बायका त्यांना बरोबर वळणावर आणतात। स्वानंदी बरोबर समजावेल त्याला। मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय आजी की स्वानंदी मॅडमला हे सगळं कसं काय आवडतंय। मग आता काय करणार म्हणजे तू काही मनावर घेतलं नाहीस मग आता तिला हा नाही तर तो तर कोणतरी भेटणारच ना। आज तुम्हा दोघांना देवळामध्ये प्रदक्षिणा घालताना बघितलं ना किती सुंदर दिसत होता तर तुम्ही। हो डोळे भरून बघितलंस? अगदी। मग आता हे तुझ्या मेमरी मधनं कायमचं डिलीट करून टाकायचं कारण असं काहीही होणार नाहीये। असं कसं होणार नाहीये? अरे आज मी एक सिनेमा बघितला ना त्या सिनेमा बघणं बंद करून टाकलं पाहिजे आजी। माझा सिनेमा बंद करणं देवा त्या सिनेमाच्या शेवटी जसं होतं ना तसंच ह्याच्या आयुष्यात घडू दे रे बाबा।